मित्रांनो, आज आपण यवत पोलीस स्टेशन समोर उभे आहोत। 5 डिसेंबरला एक पोलीस नाईक निखिल रणदिवे एक मजकूर आपल्या व्हॉट्सअपवरून शेअर करतो आणि त्या मजकुरानं एक मोठं वादळ निर्माण होतं। या वादळानं पूर्ण दौंड तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रभर मोठा धुमाकूळ घातला। घटना होती, आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला बाप असं म्हणतो, तुला पहिलं आणि शेवटच्या शुभेच्छा देतोय। आणि हा निखिल रणदिवे नावाचा पोलीस कर्मचारी अज्ञातस्थळी गायब झाला। गेले 8 दिवस हा प्रकार प्रचंड जोशानं आणि त्यागानं सर्वत्र घुमत होता। आणि या सर्वांचं एकत्रितकरण झाल्यावर आंबेडकर अनुयायी जागे झाले, कारण निखिल हा त्यांचा बांधव होता। आणि या बांधवाच्या तपासासाठी पोलीस यंत्रणेने गेले 8 दिवस विलंब लावला। या प्रकरणाने अतिशय वेगळं वळण घेतलं आणि त्यानिमित्तानं आंबेडकर अनुयायांच्या वतीनं आज इथे आंदोलनाचा इशारा दिला होता। आज त्या अनुषंगानं पंकज दिवार आणि त्यांचे सहकारी इथं आंदोलनासाठी आले, पण मध्यरात्री 12च्या दरम्यान तो सापडला अशा स्वरूपाच्या बातम्या बाहेर आल्या आणि काही त्या प्रकाशित सुद्धा झाल्या। पण ज्या संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता त्यांना ते सांगण्यात आलं नव्हतं आणि साहजिकच आहे, आंदोलन करणं त्यांचं कर्तव्य होतं। त्या निमित्तानं आज सकाळपासून इथं आंबेडकर अनुयायी जमले, त्यांनी आपापल्या स्वरूपाचा विषय इथं व्यक्त केला। या निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत आणि इथल्या पोलीस खात्याचं काम, इथले कर्मचारी, इथल्या अधिकाऱ्यांचं वर्तन या संदर्भामध्ये त्यांच्या मनात काय काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। ते इथं पंकजी दिवार आहेत, साहेब तुमचं आवाज लोकशाहीच्या चॅनलमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। मला सांगा, आंदोलनाच्या पवित्रात आपण इथं आला होता, तुम्हाला आता पोलिसांना लेखी स्वरूपाने कळवलेलं आहे, पण तुमचं मत या पोलीस स्टेशन संदर्भात काय आहे? मुळातच पहिल्यांदा आंदोलन करते म्हणून या ठिकाणी मी आल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदाच API माने म्हणून कोण आहेत ते आले। त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन काहीच दिलं नाही आम्हाला। ते एक तर मुळात सिव्हिल होते, ते पोलीस आहेत का आम आदमी हे आम्हाला कळायला कुठलाच मार्ग नाही आहे। कारण मित्रांनो, गंभीर गोष्ट सांगितलेली आहे। आंदोलनासारख्या गोष्टीसाठी आलेल्या या आंबेडकर अनुयांना एक सिव्हिलमध्ये व्यक्ती येतो आणि त्यांना वेगळ्या स्वरूपाने छेडतो। त्यांचं मत असं होतं, ते सदग्रस्त कोण आहेत ते सिव्हिलवर होते, त्यांना त्यांच्याबाबत आणि यांच्यात ओळख नव्हती, नसताना त्यांनी जे काही विचारलेलं आहे आपण ते यांच्याकडून जाणून घेऊया। ते म्हणतात की इथं काय करायला आलाय, आम्ही आंदोलनासाठी आलोय। मी त्यांना विचारलं की आपण कोण? नाही, मी अमुक आहे, माने API म्हणून आहे। मग तुम्ही म्हटलं ड्रेस तर घातला पाहिजे, त्याला बोर्ड असला पाहिजे, नेमप्लेट असली पाहिजे। नाही, आमच्याकडे काही असं असतं की सिव्हिलमध्ये कधी डिटेक्शनचे तुम्ही अधिकारी आहात हे मला मान्य आहे, पण डिटेक्शनचे अधिकारी हा डिटेक्शन कधी करत असतो, एखादा गुन्हा घडल्यावर तपास, त्यावेळेस तुम्ही सिव्हिलमध्ये तपासायला जाता, कारण समोरचा आरोपी अलर्ट होऊ नये। परंतु या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना जर तुम्ही एखादी गोष्ट समजावायला आला असाल, सांगायला आला असाल, तर तुम्ही तुमचा ड्रेस कोड घालून येणं बंधनकारक आहे असं इंडियन कॉन्स्टिट्यूशन। API माने नावाचे सदग्रस्त सिव्हिलमध्ये आले होते आणि त्यांनी सरळ विचारलं, तुम्ही इथं काय करताय? ज्यांनी आंदोलनासाठी यांना पत्र दिलं, ज्यांनी पूर्वसूचना दिलेली आहे, तेच काम यांना माहीत नाही का, असा प्रश्न माने यांनी यांना विचारलेल्या प्रश्नावरून निर्माण होतो। मित्रांनो, पोलीस शतरक्षणाय आणि खलनिग्रहणाय नावाच्या शब्दावरती काम करत असेल तर इथं काय घडतंय हे आता आपण या आलेल्या सगळ्या मान्यवरांकडून जाणून घेणार आहोत। पुढे काय झालं साहेब? ते झाल्यानंतर आमचा थोडंसं शाब्दिक चकमक झाली हो, तर आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम राहिलो की आम्हाला आंदोलन करणार आहोत। नाही, मग ते मिळून आलेले आहेत, तर मग म्हटलं ऑथेंटिक आम्हाला लेखी द्या। ऑथेंटिक लेखी द्यायला माझ्यामध्ये 2-3 पोलीस कर्मचारी, 2-3 पोलीस अधिकारी हे विचारून गेले, परंतु प्रत्यक्षात द्यायला आता जवळपास 1-1.5 वाजले। अतिशय गंभीर प्रकरणाने 8 दिवसामध्ये तालुकाभर नव्हे तर राज्यभर जे वादळ उठवलं होतं, त्या वादळातल्या शेवटचा अंतिम टप्पा म्हणजे लेखी स्वरूपानं देताना सुद्धा 1 ते 1.5 तासाचा वेळ त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळं हे प्रकरण संवेदनशील यांच्यासाठी नव्हतं का, असा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। इथं ज्येष्ठ पत्रकार MG शेलार आहेत की ज्यांनी या प्रकरणात मुळापासून आतापर्यंत आपली भूमिका स्पष्टपणाने मांडलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलू। शेलार साहेब, तुमचं आवाज लोकशाहीमध्ये स्वागत। बोला, आपण या संदर्भात काय सांगणार आहात? हे जे प्रकरण झालं, वास्तविक या प्रकरणाचं खरं वास्तविक जो पोलीस कर्मचारी गायब होतो
एखादा सहकारी आपला जर मित्र गायब झाला तर आपल्याला अतिशय वाईट वाटतं. इथं कर्मचारीच गायब होतो तरीही इथल्या अधिकाऱ्यांना काहीही वाटत नाही. अगदी यांची त्याबाबत अगदी निष्क्रिय भूमिका होती. ज्या वेळेस आम्ही यांना विचारायचो काय झालं हे सांगत नसायचे. यावरून आणि त्या पोलिसाची जी भावनिक पोट होती यावरून इतकं वाईट वाटत होतं आणि यामुळं आम्हालाही थोडंसं खटकल्यामुळं आम्ही याबाबत जरा बातम्यांतूनही आवाज उठवला, सर्वांशी संपर्क साधला आणि त्या दृष्टीने आज इथे आंदोलन झाले. पोलिसांनी आपलं काम सरळ मार्गी करावं ही एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. मित्रांनो, खऱ्या अर्थानं पोस्ट भावनिक होती, जीवाला भिडणारी होती, त्या कुटुंबाला अतिशय वेदना देणारी होती आणि याच घटनेकडे हे पोलीस प्रशासन गांभीर्यानं पाहत नव्हतं. म्हणून आपल्या पत्रकारितेतील 45 वर्षाचा अनुभव त्यांनी इथं माणुसकीचं दर्शन देण्यासाठी वापरला. एक चेतना निर्माण केली, लेखणीतून केली आणि संपर्कातूनच केली आणि म्हणून आज उभं राहिलं ते लोकांचं आंदोलन. मित्रांनो, यासाठी आपल्याकडे नरेंद्र डाळिंबे म्हणून दौंड शहरातून आलेले RPIचे जुने कार्यकर्ते तसेच ते पॅन्थर सुद्धा आहेत. आपण त्यांनाही विचारू तुमचं मत काय. आमचं असं म्हणणं आहे की या यवत पोलीस स्टेशनमध्ये जो चाललेला नंगानाच आहे हा त्वरित थांबला पाहिजे. कारण या ठिकाणी आज निखिल रणवे गेली 5 ते 7 दिवसानंतर घावल्यानंतर त्यांनी लगेचच पोस्ट टाकायला पाहिजे होती आणि जरी नाही टाकली परंतु त्यांना असं वाटत असेल की रिपब्लिकन पक्षाचे जे कार्यकर्ते असंख्य प्रमाणात या ठिकाणी जर निखिल रणवे घावला नसता तर या यवतमध्ये जागा देखील पुरली नसती. हे इथल्या पोलिसांनी ओळखून घेतलं पाहिजे. कारण या इथले पोलीस या यवतमध्ये जे 2 नंबर धंदे चाललेले आहेत त्याच्यामध्ये फार व्यस्त असतात. जे 2 नंबर धंद्याकडनं हप्ते घ्यायचं काम करण्याचं काम मात्र त्यांना करत होते, परंतु निखिलला हुडकण्याचं काम ते करत नव्हते. परंतु पत्रकारांनी आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो रेटा दिला, जो आंदोलनाचा इशारा दिला, त्यामुळे तो निखिल रणवे सुखरूप घावलेला आहे असं त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे. आणि अशा या पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करावं अशी माझी रिपब्लिकन पक्ष पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने विनंती आहे. निखिल रणदिवे प्रकरणामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे त्यांचं जे वर्तन होतं ते वर्तन अतिशय घातक होतं. 2 नंबरच्या धंद्यामध्ये पैसे गोळा करणारी ही प्रशासन व्यवस्था एखादा व्यक्ती गहाळ झाल्यावर मग ती कशी वागते हे चित्र त्यांनी त्यांच्या सांगण्यातून स्पष्ट केलेलं आहे. मित्रांनो, विकास कदम नावाचे सहकारी जुने RPIचे कार्यकर्ते आहेत, ते आपल्या सांगायचे. विकासजी, तुम्हाला काय सांगायचं याबाबत. सर्वांना प्रथमतः क्रांतिकारी जय भीम. ज्या पद्धतीने या ठिकाणी असणारे पोलीस कर्मचारी निखिल रणवे हे ज्या पद्धतीने भावनिक पोस्ट टाकून या ठिकाणी बेपत्ता झाले होते, अत्यंत जाचाला कंटाळून त्यांनी तो निर्णय घेतला होता आणि त्यांच्या व्हॉट्सअपच्या त्या मेसेजमुळं अत्यंत खडबडून सर्व पोलीस प्रशासन त्या ठिकाणी जागं झालं आणि या ठिकाणी असणाऱ्या सर्व पत्रकारांनी त्या संदर्भात आवाज उठवून या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना त्याची जाणीव करून दिली आणि सर्व पक्षाच्या आणि रिपब्लिकन पक्षाच्या संविधानप्रेमी कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वास्तविक पाहता रात्री 9:30 वाजता निखिल रणवे सापडलेत का रात्री 1:30 वाजता सापडलेत त्याची कुठलीही अधिकृत माहिती त्यांना नव्हती. तोंडी या ठिकाणी सकाळपासून आम्हाला सांगितलं जायचं की निखिल रणवे सापडलेले आहेत, तुम्ही आंदोलन करू नका. परंतु या ठिकाणी परिसरातून आलेले सर्व रिपब्लिकन चळवळीचे संविधानप्रेमी कार्यकर्ते यांनी ठाम भूमिका घेतली आणि लेखी आम्हाला निखिल रणवे सापडलेली माहिती दिल्याशिवाय आम्ही हे काय आंदोलन स्थगित करत नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यांनी साधारण 2 तासानंतर आम्हाला त्या ठिकाणी दिवार साहेबांना या ठिकाणी लेखी निवेदन त्यांनी दिलेले आहे आणि निखिल रणवे या ठिकाणी सुखरूप असे सापडलेले आहेत. निश्चितच सर्वांना आनंद झालेला आहे, परंतु निखिल रणवे यांच्या माध्यमातून पोलिसांवर देखील अन्याय अत्याचार वरिष्ठांकडून होतो हे आज अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी समजलेलं आहे. निश्चितच निखिल रणवे हे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी आदर्श असं उभं राहिलेलं आहे आणि पोलिसांवर होणाऱ्या अत्याचाराला त्याच्यामुळं वाचा फुटलेली आहे. तर निश्चितच आम्ही कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाही, परंतु जिथं जिथं अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी आम्ही उतरण्याचा प्रयत्न करू. तो पोलीस कर्मचारी असू या सर्वसामान्य माणूस असू, ना जातीसाठी ना पक्षासाठी ना धर्मासाठी
आम्ही या ठिकाणी जे आंदोलन आज केलं आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यासाठी त्याला निश्चितच सर्वांच्या सहकार्यामुळं, पत्रकारांच्या जागृतीमुळं, कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठेमुळे या ठिकाणी निश्चितच यश मिळालेलं आहे. मी सर्व पोलीस खात्याचं देखील त्या निमित्ताने सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि सर्वांना जय भीम. पोलीस बांधवांना तुम्हाला या निमित्तानं खऱ्या अर्थानं विकास कदम यांनी एक संदेश दिलेला आहे. हे आंदोलन हे कुणा एकट्यासाठी नव्हतं, इथे सेवेत असणाऱ्या एका पोलीस बांधवासाठी होतं. आज त्याच्यावर वेळ आहे, उद्या कदाचित तुमच्यापैकी कुठल्या बांधवावर येऊ शकते. आणि म्हणून निखिल रणदिवेंनी केलेला जो प्रकार आहे कदाचित मानसिकतेने त्रासलेल्या अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळलेला विषय असेल, पण आज निखिलची वेळ होती, उद्या कदाचित तुमच्यापैकी कोणाची येऊ शकते. आणि आम्ही आंदोलन करते फक्त निखिलसाठीच नसून इथं ज्या वेळेस कोणावरती अन्याय अत्याचार होईल, माणूस म्हणून आम्ही त्या आंदोलनात सहभागी होऊ, अशा स्वरूपाचा संदेश कदम यांनी दिलेला आहे. खऱ्या अर्थानं दौंड तालुक्यामध्ये या सगळ्या भूमिकेचा जर सारासार विचार केला तर पोलीस खात्यामध्ये अंतर्गत काय चालतं, पोलीस खात्याचा कर्मचारी कसा वागतो, त्याला इथल्या अधिकाऱ्यांचा त्रास कसा होतो, या सर्व घडामोडींचा पर्दाफाश निखिल याच्या प्रकरणाने झालेला आहे. आपण या आंदोलनाच्या दरम्यान काही मान्यवर आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. दादा, आपल्याला काय म्हणायचं असं? आज येवत पोलीस स्टेशन इथं संपूर्ण चुकीची घटना घडलेली आहे. आणि हा एक साधा माणूस नव्हे, हा एक अधिकारी असून त्या अधिकाऱ्यावर जर ह्या पोलीस स्टेशनला एवढी चुकीची गोष्ट होत असेल किंवा अन्याय होत असेल तर ह्या तालुक्यामध्ये सामान्य जनतेला किती इथं त्रास भोगावा लागत असेल. तर माझं तर असं म्हणणं आहे की हे पोलीस स्टेशन ह्यांच्या बापाचं नाही, हे पोलीस स्टेशन सरकारी आहे. आणि जो कोण PI साहेब आहे त्याला माझं आव्हान आहे, तुमच्यासारखे जर चुकीचे माणसं इथं जर खुर्ची बसले असले तर आमच्या दलित समाजातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर एवढा हल्ला होतोय, त्याच्यावर एवढी चुकीची अन्याय होतोय, तर आमच्यासारख्या गोरगरिबांच्या दलित समाजाच्या लोकांवर किती इथं हल्ला होत असेल, त्यांच्यावर किती चुकीच्या गुन्हे दाखल होत असतील, त्यांना किती दाबण्यात येत असेल. तरी मला ह्या जनतेला सांगायचंय की ह्या पोलीस स्टेशनला ह्याच्यानंतर जर पुन्हा कधी आमच्या समाजावर चुकीचं काम झालं तर ह्या पोलीस स्टेशनला अनिल कांबळे स्वतः कुलूप लावून. हे पोलीस स्टेशन त्यांच्या बापाचं नाही, हे सरकारी पोलीस स्टेशन आहे. हे पोलीस स्टेशन जनतेचं आहे. सरकारचं पोलीस स्टेशन आहे, कुणाच्या बापाचं नाही, असा कडक इशारा अनिल कांबळे हे देतात. पण मित्रांनो, शेवटी सुद्धा असं वाटलं की या सगळ्या घडामोडीमध्ये जे घडलं ते नारायण देशमुख आणि इथले विभागीय पोलीस अधिकारी, त्यांना DYSP म्हटलं जातं, ते बापूराव धडस या प्रकरणी उपस्थित राहतील, सर्वांना त्या संदर्भामध्ये ती माहिती देतील आणि हे प्रकरण शांततेत पार पडेल. पण तसं सुद्धा घडलेलं नाही. दोन्ही अधिकारी अनुपस्थित राहिले आणि या सर्वांना लेखी देण्यासाठी उरुळी कांचन येथून एका पोलीस अधिकाऱ्यांना यावं लागलं. खऱ्या अर्थानं आपल्याकडे झालेली ही चूक का, असं जर पोलीस खात्यावर आपण बोट केला, अधिकाऱ्यांवर आपण टेम्पर ठेवला तर ही घटना चुकीची ठरणार नाही. कारण निखिल ज्यावेळेस सापडला, त्या निखिल सापडल्यानंतर ज्यांच्या त्रासाला कंटाळला होता त्या देशमुखांनी येऊन आंदोलनकर्त्यांपुढे सांगायला पाहिजे होतं की निखिल सापडला आहे. पण देशमुख नाहीत. देशमुख काय कामाने गेलेत तर त्यांना घालवलंय. हा प्रश्न शोध मोहिमेचा भाग असला तरी आंदोलनकर्त्यांपासून अधिकारी पळून गेलेला आहे, अशी शंका मात्र या निमित्ताने उपस्थित होते. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाही.